सर्वांचं उपेक्षित नायक या न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण आलो आहो अमरावतीपासून 10 ते 12 किमी अंतरावर कोंडेश्वर या गावी. तर या ठिकाणी आज नागोबा मंदिर स्थापना दिन आहे. त्यानिमित्त इथे एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर येथील नागरिकांशी आज संवाद साधूया. काका, आपलं नाव? दिनू संग्राम जोगराम. तर मला माहिती सांगा की हा कार्यक्रम कशानिमित्त आहे आणि हे आमच्या नागोबाबा निमित्त हे कार्यक्रम आहे. इथं आम्ही 50 वर्षापासून हे कार्यक्रम करत आहोत आणि हे आमचा म्हणजे पुरा भरवाड समाज मिळून ही कार्यक्रम करत आहे. दरवर्षी या 9 डिसेंबरला करत आहे. अच्छा, तर या कार्यक्रमाला किती लोक उपस्थित असतात? या 300-400 लोक उपस्थित असतात इथं. जे लोक उपस्थित असतात ते संपूर्ण महाराष्ट्रातील की अमरावतीमध्ये? नाही, हे आपले चिरुडे समजून घ्या, बानखेडा, अमरावतीचे आणि कोंडेश्वर म्हणजे सगळं मिळून असतात. आणि या ठिकाणी म्हणजे जो काही जेवणाचा कार्यक्रम असतो तर तो सार्वजनिक वर्गणीतून होतो की कसं मंडळ नाही, वगैरे ते आहे? मंडळ नाही आहे, ते आमचे हे जिथे इतके भाऊ आहे, हां. इतके काठवाडी भाऊ तेवढेच करत असते. धन्यवाद. सर, आपलं नाव? मी अजय घुले. मी यवतमाळ पाटील तालुका अध्यक्ष म्हणून आज या लोकांनी मला इन्व्हाइट केलेलं आहे. गेल्या जवळपास मी 9 वर्षापासून या कार्यक्रमामध्ये मी स्वतः या ठिकाणी दरवर्षी या 9 डिसेंबर येत असतो. ज्यावेळेस मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो होतो, हा सर्व भारवाड समाज या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. या समाजाचं हे नागोबा मंदिराचं देवस्थान हे खूप जुनं देवस्थान आहे. यांचं श्रद्धास्थान या ठिकाणी आहे आणि जवळपास 40 ते 50 वर्षापासून हा सर्व भारवाड समाज हा फक्त दादाच्या म्हणण्याप्रमाणे फक्त हा अमरावती जिल्ह्यातलं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात या देवस्थानाचं फार मोठं नाव आहे. या ठिकाणी भारवाड समाजाचं श्रद्धास्थान या ठिकाणी आहे आणि हा कार्यक्रम सामूहिकरित्या चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाची मनोभावी प्रेम या ठिकाणी तुम्हाला दिसून पडते. तुम्ही बाहेर जाऊन पाहिले असाल तर जवळपास 400 ते 500 आज भारवाड समाज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या नागोबा मंदिराचा एक चांगला त्यांना म्हणजे अनुभव चांगला आहे. ते जवळपास खूप प्रामाणिकपणे या नागोबा मंदिराचं देखभाल या ठिकाणी करत असतात. हे सर्व भारवाड समाजाचे लोक या ठिकाणी आहात आणि फार उत्साही लोक आहात आणि या लोकांच्या श्रद्धेचा एक आधार म्हणून नागदेवबाबा मंदिरा जवळपास हे दरवर्षी 9 डिसेंबरला हा कार्यक्रम इथे घेत असतात. धन्यवाद. धन्यवाद. थांबूया. मी व्हिडिओ घेऊन त्याच्यावर